फिरता फिरता झुडिओ लागलं. झुडिओमध्ये गेलेलो, एवढं काय खास कलेक्शन नाही आहे म्हणून परत आलो. ह्या शिवलिंगची अशी मान्यता आहे, इकडले लोक असे बोलतात की हे शिवलिंग दिवसेंदिवस वाढत जात आहे. मला मी आतमध्ये घेऊन जातो. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. इट्स मी अंकित. काय मगाचं झालं तुमचं? तुम्ही माझे ब्लॉग बघताय ना डेली? बघा गाईज, अजून खूप इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे. तर आज आपण जात आहोत ठाण्याला. का? थोडंसं सामान घ्यायचं आपल्याला. सॅटर्डेला एक स्पेशल दिवस आहे. काय सामान घ्यायचं आहे, काय स्पेशल दिवस आहे, मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार. तुम्ही त्यासाठी सॅटर्डेचा ब्लॉग बघा, तुम्हाला खूप मजा येईल. तर त्यासाठी आपण थोडं सामान घ्यायला ठाणा मार्केटमध्ये जायचं आहे. ट्रेनने जायचं आहे. चला जाऊया लवकर, परत येऊन लॉग इन पण करायचं आहे. जर तुम्ही या आपल्या पेजवरती नवीन असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर गाईज प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करून ठेवा फॉर लेटेस्ट अपडेट. चला सुरू करूया या ब्लॉगला. डोंबिवली ट्रेन भेटली आहे आपल्याला फुल खाली. बरं वाटतं जरा. आता उतरूया ठाण्याला. I can feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they पोचलो आपण ठाण्याला. मार्केटमध्ये जायच्या आधी आहे ना, थोडं काहीतरी खाऊन घेऊया. आपण जेवून नाही आलो आहे, कारण परत एकदा पब्लिक प्लेसमध्ये माहीत नाही किती पब्लिक मागे बघते काय. आपण आपलं काम करायचं. चला, भूक लागली आहे, खाऊन घेऊया. इथे आलो आहे ठाणा स्टेशनच्या बाजूलाच, आणि फ्रँकी घ्यायला पण लाईन आहे. बघा तुम्ही, एवढी लाईन आहे फ्रँकी घ्यायला नुसती. भाई 10 मिनिटाच्या स्ट्रगलनंतर फायनली फ्रँकी भेटली आहे. खाऊन घेऊया आधी. बघा इथे कर्मा स्नॅक्स कॉर्नर, ठाणा स्टेशनच्या बाजूलाच आहे. मस्त आपलं खाऊन झालं आहे, पोट भरलं. ऊन खूप आहे, दुपारचे वाजले 3, म्हणून आपण जरा जेवून घेतलं. तर मार्केटमध्ये बघूया आपल्याला जे पाहिजे ते भेटतं का. तर जाऊया मार्केटमध्ये आणि आपल्याला जे पाहिजे सामान घेऊया आधी. फिरता फिरता झुडिओ लागलं. झुडिओमध्ये गेलेलो, एवढं काय खास कलेक्शन नाही आहे म्हणून परत आलो. जे आपलं काम होतं ते झालं आहे. त्याची आपण ऑर्डर दिली आहे. एक वस्तू पाहिजे होती आपल्याला, ते आपल्याला भेटणार उद्या संध्याकाळी. उद्या आपल्याला ऑफिसला पण सुट्टी आहे, तर उद्या येऊन ते आपण कलेक्ट करू. आपलं काम लवकर झालं तर ना, एक ठाण्याला ना एक मंदिर आहे, कोपिनेश्वर महादेव मंदिर. कुठेतरी आहे, खूप मोठं शिवलिंग आहे. कुठे आहे ते माहीत नाही आपल्याला. आपण विचारत जाऊया. तुम्हाला पण मी दाखवतो ते कुठे आहे मंदिर. मार्केटमध्येच कुठेतरी मंदिर आहे, तर आपण तिकडेच आहे, म्हणून आपण त्या मंदिरात लगेच जाऊन येऊया. ठीक आहे, चला. तुम्हाला आपण घेऊन जातो, तुम्ही पण दर्शन घ्या. आपण जात आहोत आता कोपिनेश्वर महादेव मंदिर. हे समोर आहे स्टेशन, आणि मी एकाला विचारलं तर ते बोलले की त्या साईडला आहे, तलाव पालिके साईडला. तर जाऊया आता. बघा समोर स्टेशन आणि तलाव पालिके साईडला ते मंदिर आहे. ठीक आहे, हे बघा हे झुडिओच्या पुढे एक राईट आहे, तो राईट मारून जायचं आहे आपल्याला. हा बघा, आपण राईट मारला आहे आणि इथे मामलेदार आहे, आणि इकडे जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही ठाणा स्टेशनला पुढे बसला आहेत ना, कल्याण साईडला, तर तुम्हाला सरळ रोडच आहे तो मार्केटचा रोड, तुम्हाला माहिती असेल. हा बघा, हा मार्केटचा रोड, जो स्टेशनवरून सरळ येतो. हा बघा, आणि आपल्याला जायचं आहे ह्या साईडला. ठीक आहे, आपण मागे उतरलं म्हणून आपण जुडिओच्या रोडने आलो. असं सरळ रोड जायचा. पुढे जाऊन विचारूया कुठे जायचं आहे, कोणाला तरी इथे विचारूया आपण. दादा, कोपिनेश्वर महादेव मंदिर कुठे आहे? आगे. ठीक आहे, थँक्यू. पुढे आहे मार्केटमध्ये ते मंदिर आहे. तुम्हाला समजणार पण ना असं मंदिर आहे ते. तुम्हाला दाखवतो आता. मी विचारत आलो. हे बघा, हे मार्केट पूर्ण मागे आणि हे मंदिर दिसलं, कोपिनेश्वर महादेव. चला जाऊया. हा मंदिराचा गेटमधूनच आतमध्ये तुम्हाला हे नंदी महाराज दिसतील, आणि इथे आतमध्ये सुंदर असं मंदिर मार्केटमध्ये, श्री कोपिनेश्वर महादेव. मंदिरामध्ये जायच्या आधी गणपती बाप्पाची मूर्ती आणि सरस्वती मातेची मूर्ती आहे, तुम्हाला भेटेल. बघा, श्री गणेशाय नमः, गणपती बाप्पा. एक तुम्हाला छोटी मूर्ती दिसेल.
सरस्वती मातेची मूर्ती. श्री सर्व मंगला. आता आपण जाऊया आतमध्ये. ठाण्याचे ग्रामदैवत आहे हे मंदिर आहे. ते 800 वर्ष जुनं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये खूप मोठं शिवलिंग आहे. तुम्हाला दाखवतो मी आता आतमध्ये जाऊन. हे बघा समोर शिवलिंग दिसते आणि ह्या शिवलिंगची अशी मान्यता आहे, इकडले लोक असे बोलतात की हे शिवलिंग दिवसेंदिवस वाढत जात आहे. तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो. तुम्ही बघू शकता खूप सुंदर शिवलिंग. एवढं मोठं शिवलिंग मी सोमनाथ नंतर हे बघितलंय. खूप मोठं शिवलिंग आहे. खूप जुनं असं मंदिर आहे. 800 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि हा जो गाभारा आहे तो पण खूप मोठा आहे. मला खूप बरं वाटलं या मंदिरात येऊन दर्शन घेऊन. मस्त आपलं दर्शन झालंय बघा. मागे 2 गेट आहेत. तिथून बाहेर यायला, तिथून आतमध्ये यायला आणि इथून बाहेर यायला. मागे तुम्हाला शिवलिंग दिसत असेल. आणि हा बघा आजूबाजूचा परिसर, आजूबाजूला घरं आहेत, लोक राहतात इथे. आणि हे मध्येच ठाण्याच्या मार्केटच्या मध्येच हे मंदिर आहे. ते मागे लोक राहतात आणि हे मंदिर ठाणा मार्केटच्या मध्येच आहे. हे बघा खूप सुंदर अशी आणि खूप शांतता आहे इथे. पण जर तुम्ही या मंदिरामध्ये नाही आलात तर या नक्की. खूप शांत वाईब आहे. मी पण या मंदिरात फर्स्ट टाईमच आलो आहे. या मंदिराच्या परिसरात अजून खूप छोटी मोठी मंदिरं आहेत. तुम्हाला दाखवतो. हे बघा शीतला देवी मंदिर. बघा असं पूर्ण असं. ते श्रीरामाचं पण मंदिर आहे बघा. सुंदर अशी मूर्ती. श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता अशा युनिक मूर्ती मी फर्स्ट टाइम बघितल्यात. इथे दत्त मंदिर पण आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरु महाराज की जय. काळ भैरव मंदिर. चला आपलं दर्शन झालं आहे. जाऊयात आपण घरी. खूप सुंदर सुंदर मंदिर आहे ते सगळे. दक्षिणमुखी मारुती मंदिर पण आहे. सगळ्यांचं आपण दर्शन घेतलं. तुम्ही इथे अजून नाही आलं तर काहीच प्लीज या. खूप सुंदर मंदिर आहे. शांत जागा आहे. प्लीज नक्की या. चला जाऊया घरी. हर हर महादेव. सीताफळ ज्यूस घेतला आपण. पोचलो आपण डोंबिवलीला. जाऊया आता घरी. बाईक लावली आहे इथे स्टेशनला. बाईक घेऊया आणि घरी जायच्या आधी जरासं जाऊया आपल्या अड्ड्यावरती. 2 सिप चाय, मग नंतर घरी जाऊया. ठीक आहे. इकडली चाय पिल्याशिवाय ना फ्रेश नाही वाटत यार. आता परत घरी जाऊन 9 तास काढायचे, लॉग इन करायचं आहे, तर थोडासा फ्रेश वाटला पाहिजे ना. म्हणून चाय गरजेची आहे. चाय पिऊया. 6 वाजलेत. 7:30 लॉग इन आहे. लवकर जाऊया घरी. चहा पोचलो आपण घरी. चला जाऊया, फ्रेश होऊया आणि लॉग इन करूया. मस्त फ्रेश झालो.
आता आधी आजचा ब्लॉग अपलोड करूया, नंतर लॉग इन करूया. ठीक आहे, चला आधी ब्लॉग अपलोड करून घ्या फटफट. ब्लॉग अपलोड करून झाला आजचा. प्लीज जाऊन तो ब्लॉग बघा. आणि आता आपल्याला आता करायचं लॉग इन. तर ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया. जर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं गाईज, प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल. आणि मला सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, ते मंदिर कसं वाटलं. जर तुम्ही त्या मंदिरात अजून नाही गेलाय तर गाईज प्लीज त्या मंदिरात जावा. ठाणे मार्केटमध्ये त्या मंदिर स्टेशनपासून अगदी 10 मिनिटावरतीच ते मंदिर आहे. सुंदर असं मंदिर आहे, खूप शांत आजूबाजूचा परिसर आहे. तर प्लीज नक्की त्या मंदिराला भेट द्या. आणि भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.